त्याच पद्धतीने आदरणीय अमित भैया साहेब, आदरणीय धीरज भैया साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभे आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार। खरं तर याच ठिकाणी खूप काही बोलावं असं काही नाही, पण या महाराष्ट्रात जे काही चाललंय ते आपल्याला बोलू येते नाही आणि पाहावंही नाही। जे सरकार आहे त्या सरकारला उलटून टाकायचं आहे। आपलं सरकार आलं होतं पण जास्त काळ टिकलं नाही। हे जे बेडूक सरकार येऊन बसले ना, टनाटन उड्या मारणारं इकडून तिकडे तिकडून इकडे, यांनी आपल्या सरकारला पाडलं आणि आपलं सरकार नव्याने स्थापन केलं। आणि या ठिकाणी आपण पाहतात आज महागाई किती वाढलेली आहे। अगोदरचाही काळ आपण पाहिलेला आहे। म्हणी अशी आहे की जुनं ते सोनं, खरं तर जुनं तेच सोनं म्हणायची या ठिकाणी वेळ आलेली आहे। किंमत माग तसंच यापुढेही आताही आपण भैयासाहेबांना आपला विश्वास सार्थ करून दाखवावा। येत्या 20 तारखेला खूप मोठ्या प्रचंड संख्येने आपण हात या चिन्हासमोरील बटन दाबायचंय आणि भैयासाहेबांना खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचंय। ही विनंती कळकळीची आपल्याला या ठिकाणी करते। जास्त काही न बोलण्यापेक्षा आपल्याला आई साहेबांना ऐकायचं आहे। काही कार्यकर्ते, सिनियर कार्यकर्ते आणि युवक एकत्र आलेत। आई साहेब या ठिकाणी कुठलाही गटतट नाही, आपल्याच विचाराचे सर्व लोक आहेत। पाटील आहेत, शेळके आहेत, मस्के आहेत, कांबळे आहेत, देशमुख परिवार आहे। या सर्वाच्या मदतीनं मी या ठिकाणी मला कसलीही अडचण जाणवली नाही। त्याबरोबर या सोसायटीला आपले असलेले हाळे साहेब आहेत। हे सर्वजण सोसायटी बाबळगाव आणि शिरशी वेगळी सोसायटी नाही, दोन्ही एकत्र आहे। म्हणजे बाबळगाव आणि शिरशी वेगळं गाव असायचे कारणच नाही। त्यामुळं उमेदवार हे आपण स्वतः आम्ही विलासराव देशमुख आहोत असं म्हणून प्रत्येकाने इथं झेंडा हातात घेतलेला आहे। मला कसल्याही प्रकारची अडचण सिनियर, युवक, महिला बचत गट, ग्रामपंचायत, सोसायटी व युवक नवीन मतदार जे आहेत यांनी कसलीही अडचण येऊ दिली नाही। आपल्या साहेबाची खंबीरपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिलेले आहे। मी जरी 7 वाजता येत असलो तरी तुम्ही एवढ्या लवकर कशाला येतात, आपलंच गाव आहे, तरी पण मी म्हणतो साहेबांनी मला तुम्हाला भेटायला पाठवलेलं आहे। माझं काम आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। असं होऊ नये की कोण आलं आम्ही तुमचे जाऊ पण मला कुणी बोललंच नाही, असं होऊ नये म्हणून मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे। एका दुसऱ्या कुण्या घरापर्यंत पोहोचलो नसलो तरी क्षमा असावी। आणखी महिनाभर आहे, 20 तारखेपर्यंत मी दररोज घरी आहे। कुणाची काही अडचण असेल तर कृपया मला सांगा, मी डायरेक्ट आम्ही साहेबाला मेसेज टाकतो, तुमच्या शंकेचं निराकरण करतो। परंतु कृपया गैरसमज, ही काय ग्रामपंचायतची किंवा सोसायटीची निवडणूक नाही, ही निवडणूक आहे महाराष्ट्राची। आपल्याला उद्याचं भविष्य पाहायचं आहे। आम्ही देशमुख साहेब हे उद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं आपल्याला उद्याच्या मुख्यमंत्र्यासाठी सर्वात जास्त लीड देण्यासाठी आपलं एक मतदान महत्त्वाचं आहे। प्रत्येकाने आपल्या अमित भाईच्या पाठीमागं खंबीर पाठबळ उभं करावं अशी सर्वांना विनंती मला आपल्याला म्हणायचं आहे। तंटा नाही आहे म्हणल्यानंतर सगळंच म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही। आता आपल्याला अमित देशमुखला मतदान का करायचं आहे तर तुम्हाला माहीत आहे, मागच्या 15-3 वेळेस तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे, आपले आशीर्वाद तुम्ही त्यांना दिले आहेत आणि आता ही त्यांची 4थी वेळ उभा राहायची आहे। त्यामुळे मागच्या 3 वेळेस जसं दिलं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी तुम्ही त्यांना निवडून द्यावी ही मी विनंती तुम्हाला करणार आहे। कारण तुमचे आशीर्वाद असल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत। त्याच्यासाठी आपल्या आशीर्वादाची आणि आपल्या मताची त्यांना गरज आहे। आपला समजून, आपला मुलगा समजून तुम्ही त्यांना मतदान करावं आणि प्रत्येक घरातून सगळ्यांनी मतदान करायला जावं। आपल्या घराच्या शेजारच्या 4 घरं इकडचे, 4 घरं तिकडचे आपण मतदानाला घेऊन जावं, त्यांना सांगावं। बरेच महिला इथे आल्याही नसत्याल, मी सगळ्या गावांमध्ये चक्कर मारलेली आहे, सगळ्यांचं स्वागतही मी घेतलेलं आहे, सगळ्यांना मी भेटली आहे, सगळ्यांनी मला वचन दिलं आहे की आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत। त्याच्यामुळं मला काही या गावाची चिंता नाही आहे। मला वाटतं मतदान करताना या गावाचं मतदान 1 नंबरमध्ये असेल याची खात्री मी आपल्याला देते आणि आपण सगळ्यांनी 1 नंबरमध्ये मतदान करून त्यांना निवडून द्यावं। आपण मागच्या काळात बघितलं आहे की आपल्याकडे 10 वर्ष आपलं सरकार नाही आहे,
म्हणून आपले काही कामं अडचणीचे होतात किंवा लवकर होत नाहीत. कारण सरकारमध्ये कामं करायचे म्हणले असल्यास सरकारमध्ये आपला प्रतिनिधी असावा लागतो. त्यासाठी आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे. म्हणजे आपला माणूस कुणीतरी भांडायला पाहिजे सरकारबरोबर की आम्हाला हे हवं आहे, आम्हाला ते हवं आहे. त्याच्याशिवाय तिथं गत्यंतर नाही आहे. आपला माणूस आपण पाठवल्याशिवाय तिथं ते कुणी विचारात घेत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपला माणूस तिथं पाठवायचा आहे. म्हणून त्यांना मतदान करायचं आहे. गेल्या 4 महिन्याच्या खाली आपला खासदार आपण निवडून दिला. गेल्या 10 वर्षामध्ये आपला खासदार हक्काचा नव्हता. तरी पण आपण गेल्या वेळेस 3-4 महिन्याखाली जी निवडणूक झाली सगळ्यांनी आपण तिथं मतदान करून आपला हक्काचा खासदार दिल्लीत पाठवला. दिल्लीमध्ये आपलं माणूस 10 वर्ष झालं कोणी नव्हतं. त्यामुळे आता तुम्हाला खरंच मी सगळ्या ज्यांनी खासदाराला मतदान केलं आहे त्याची खूप खूप मी आभारी आहे. तुमच्या सगळ्याच्या मतांनी आपला खासदार दिल्लीमध्ये गेलेला आहे. त्यामुळं आपलं हक्काचा माणूस तिथं असल्यानंतर प्रश्न तिथं मांडतो आणि काय जर आपल्याला पाहिजे असेल जिल्ह्यामध्ये तर त्या गोष्टी तिथं भांडून घेऊन तो आणू शकतो. त्याच्यासाठी ते महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपल्याला आपला खासदार तुम्ही सगळ्यांनी दिला. सगळ्या लोकांनी त्यांना मतदान करून निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आता 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. हाताच्या पंजावर मतदान करायचं आहे आणि त्यांना आपल्या अमित देशमुखांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे. तुम्हाला माहीत आहे ह्या मागच्या 5 वर्षाचं राजकारण काय केलं. या लोकांनी आश्वासनं दिली तेही पूर्ण केल्या नाहीत. तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला सगळ्याचं आश्वासन काय काय दिले. नोकऱ्या लावायचं आश्वासन दिलं, 15 लाख रुपये द्यायचं आश्वासन दिलं, सोयाबीनला भाव देतो म्हणून आश्वासन दिलं, पण कुठल्याच गोष्टीचं आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही आहे. आपल्याला आता शेतकऱ्याचे गोष्टी ते लक्षात घेत नाहीत. शेतकऱ्याला मदत करत नाहीत. शेतकऱ्यांना बघा तुम्ही सोयाबीनचा भाव काय आहे, शेतकऱ्याला काय लागतं. पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या माणसाच्या मागे असल्यानंतर आपल्याला त्याची मदत होते. आता मी आणून सांगते तुम्हाला की शेतासाठी आपल्याला जर पैसे पाहिजे असतील बियाणं घेण्यासाठी त्यासाठी आपल्याला 7 मजली बँक आहे तुम्हाला माहिती आहे, DCC बँक आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसच्या लोकांनी म्हणजे दिलीपराव साहेब असतील किंवा धीरज तिथं अध्यक्ष आहेत त्या बँकेचे, त्यांनी असं ठरवलं की आपल्या शेतकऱ्यांच्या घरी आपलं जेव्हा पीक पेरण्या वगैरे करायच्या असतात तेव्हा पेरण्या करायला आपल्याला पैसे नसतात. गरीब शेतकरी असतात ते कर्ज काढतात. मग त्याचं व्याज वाढतं. व्याज फेडलं नाही म्हणून आत्महत्याची वेळ त्यांच्यावर येते. पण आत्महत्या ही काही सोय नाही आहे. त्यासाठी आपल्या काँग्रेसच्या लोकांनी असं ठरवलं की शेतकऱ्यांना आपण त्यांना खर्चायला पैसे देऊया. पण आपण जर पैसे कुठं उधार घ्यायचे असले तर त्याला व्याज द्यावं लागतं. व्याजाने आपल्याला पैसे काढावं लागते, त्याचं व्याज भरावं लागतं. पण DCC बँकेने त्यांना 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज म्हणून दिलेलं आहे. त्याला एकही पैसा व्याज नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही ते घेऊन शेतामध्ये त्याचा उपयोग करून पीक आल्यानंतर ते पुन्हा त्याचे हप्ते फेडून त्याची रक्कम फेडावी लागते. त्यासाठी आपल्याला एकही पैसा त्याला नाही आहे का. बँकेला का पैसे नको आहेत का. पण काँग्रेस पक्षाचे लोक जिथं जिथं आहेत ते गरिबांचा विचार करतात. गरिबांसाठी ते वेगवेगळे नियोजन करतात. त्यामुळं आपल्याला त्यांनी ते बँकेने 5 लाख रुपये बरं आपल्याला 5 लाख रुपये दिले त्याचं काही आपल्याला व्याज भरावं लागत नाही. असंच ह्यांनी लग्न आपल्या घरात कुणाचे मुलाचे लग्न असतील तर त्यासाठी सुद्धा कर्ज बँक देते आहे. महिला बचत गटासाठी देखील 5 लाख रुपये देणं केले. शेतकऱ्याला शेतीमध्ये काही वेगळा प्रयोग करायचा असेल तर मला वाटते की ती नव्याने परवा ड्रॅगन फ्रूट जर लावायचं असेल तर त्याला देखील 4 लाखाचं कर्ज ते लोक देत आहेत. त्यामुळं आपण त्याचा प्रयोग करावा. जे शेतकरी असेल त्यांना म्हणते मी की 2-4 एकर जरी शेती असली तर त्याला जोडधंदा म्हणून तुम्ही गाई पालन करू शकता, बकरी पालन करू शकता, कुक्कुटपालन घ्यायचं आहे. आणि आपल्याला महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचं सरकार आणायचं आहे, काँग्रेस आघाडीचं सरकार आणायचं आहे. आपल्याला माहीतच असेल 3 जण मिळून आपण आघाडीच्या सरकारचं निवडणूक लढवतोय. शरद पवार साहेबांचं आणि उद्धव साहेब ठाकरे साहेबांचं आणि काँग्रेस पक्षाचं आपण हे महाआघाडी आपण त्याच्यासाठी निवडणूक लढवतोय 3 मिळून. त्यासाठी आपण जिथं जिथं आघाडीचे उमेदवार आहेत तिथं त्यांना निवडून द्या. आपण इथं तर आपला हाताचा पंजा आहे. पण
आजूबाजूच्या खेड्यापाड्यांनी जर दुसऱ्या गावांमध्ये काही शरद पवार साहेबांचे उमेदवार असतील, काही उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील, तिथे सगळे तुम्ही आपण आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, की कारण जास्त संख्या जी काही आकडा लागतो आपल्याला राज्य करायला, मुख्यमंत्री बनवायला, आपलं सरकार आणण्यासाठी, तेवढे आमदार आपल्याला आपल्या हातात असले पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकाने जिथं हाताचा पंजा आहे तिथं मतदान करून आपल्या महाराष्ट्रात काँग्रेसची सरकार आणावी, एवढीच मी आपल्याला विनंती करणार आहे. मी आपल्या गावात सगळं फिरून सगळं गाव बघितलं, आनंद वाटला मला, पण शुभेच्छा स्वीकारल्या आणि आपण सगळे इथं एवढ्या मोठ्या संख्येने आहात त्यासाठी मी आपली आभारी आहे. याच्यापेक्षा जास्त काही सांगावंच असं वाटत नाही. येत्या 20 तारखेला हाताच्या पंजावरचं बटन दाबून तुम्ही अमित देशमुखांना निवडून द्यावं. मी म्हणेन की माझा जरी मुलगा हा असला तरी मी तुम्हाला तुमच्या पत्रात त्यांना टाकलं आहे आणि तुमचा स्वतःचा मुलगा असेल, तुमच्या घरातला व्यक्ती आहे म्हणून तुम्ही मतदान करावं. आपल्या घरातला उमेदवार किंवा तुम्ही स्वतः उमेदवार आहात असं समजून सगळ्यांना मतदान करायला न्यावं आणि भरपूर मतदान करावं. मला आशा आहे की तुमचं गाव हे 1 नंबरमध्ये मतदानात येईल आणि मी आश्वित आहे की तुम्ही हे काम करून दाखवाल. मी निकाल लागल्यानंतर नक्कीच तुम्हाला भेटायला येईल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द